पर्वती विधानसभा मतदारसंघात आपण विजयाचा चौकार मारणारच असा दावा पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी केला आहे। पर्वती विधानसभा मतदारसंघात गेली सलग 15 वर्ष माधुरी मिसाळ आमदार आहेत। यंदाही त्यांची चौथी टर्म आहे। यंदाही विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे। माधुरी मिसाळ यांनी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सारसबागेत येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्याबरोबर पक्षाचे माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या। माधुरी मिसाळ यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान आहे। त्याबरोबरच काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल हेही या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। ही चौथ्यांदा निवडणूक लढते। प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणूनच लढायची असते। त्यामुळे आपण जी काय वाटचाल करते, जी जो काही प्रचार करतोय तो विजयासाठीच करते। आणि मला असं वाटतं की मतदारांचा जो हा एकंदर रिस्पॉन्स बघता की नक्की हा विजयाचा चौकार असणार आहे। खरं तर तुमच्या 2 मिनिटाच्या बाईटमध्ये सांगण्यासारखी कामं खूप झालेली आहेत, ती मी सांगूही शकत नाही। पण जर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही विचारलं तर माझ्या मतदारसंघात 2 मोठ्या मेट्रोच्या लाईन स्वारगेट कात्रज खडकवासला खराडी, 3 मोठे ब्रिजेस, ओव्हरब्रिजेस, अंडरपास, कलाग्राम, आपण पोलीस स्टेशन, पोलीस चौकी, 500 बेडचं हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टी, फायर ब्रिगेडचं स्टेशन, या सगळ्या गोष्टी मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत। म्हणजे मी कुठलीही आश्वासनं देत नाही आणि पुढच्या 5 वर्षाचा पण प्लॅन माझ्याकडे तयार आहे। विरोधकांना जाऊन विचारा त्यांनी काय केलं। तुम्ही थोड्या वेळ आधी आलेला आहे, तुम्ही बघितलेला आहे हा जो उत्कर्ष ग्रुप आहे सारसबागेचा नाईक सरांचा, तर नेहमीच मी इथे येते आणि हे सर्व लोक माझेच आहेत। त्यामुळे मला यांनी रिस्पॉन्स दिला आहे का नाही पण बघायची गरज नाही। 100% ते 20 तारखेला जाऊन मलाच मतदान करणार।